तब्बल 10 वर्षानंतर वर्धा जिल्ह्याला मंत्रिपद मिळालेलं आहे। वर्ध्याचे आमदार डॉक्टर पंकज भोयर यांना 5 विभागांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। भाऊ, मंत्रिपद मिळाल्यानंतर आपलं पहिलं आगमन वर्ध्यामध्ये होतं, काय सांगाल? जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह होता। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जनतेने भरभरून भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलं होतं आणि फार मोठा जनादेश हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक वेळेस राहायचा। यावेळेस देखील विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातल्या 4ही सीटा ह्या भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी निवडून आलेल्या होत्या। त्यामुळे निश्चितच साहजिकपणे सर्व लोकांची कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की मंत्रिपद हे जिल्ह्याला मिळालं पाहिजे आणि वरिष्ठ नेतृत्वाचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जबाबदारी आमची आहे की जबाबदारी त्यांनी सोपवली ही चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन निभावणे। वर्धा विधानसभा मतदारसंघासोबत राज्याची देखील जबाबदारी सांभाळावी लागणार आहे, कशा पद्धतीने नियोजन असणार? निश्चितपणे अतिशय चांगलं नियोजन राहील। मागच्या 10 वर्षापासून आपण वर्धा विधानसभेचं नियोजन करतोय। आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनात संपूर्ण राज्याचं नियोजन आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करू। आपण राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता हा सेवा पंढरपुरात राबविला होता, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? वर्धा जिल्ह्याला परमपूज्य महात्मा गांधी यांची ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेली आहे। त्याच्यामुळं निश्चितपणे या जिल्ह्याचं जागतिक स्तरावर कुठेतरी एक वेगळं स्थान आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी मागच्या 10 वर्षांमध्ये संपूर्ण देशाचा जो कायापालट केला, ह्या दोन्ही गोष्टी अनुसरून आपण सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून म्हणजे 17 सप्टेंबर पासून राष्ट्रनेता ते परमपूज्य महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजे 2 ऑक्टोबर पर्यंत मागच्या काही वर्षापासून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ही संकल्पना राबविली आणि नागरिकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आता संपूर्ण राज्यात ही संकल्पना आपण येणाऱ्या काळामध्ये राबवू। आपल्याकडे गृहनिर्माण, त्यानंतर ग्रामीण गृह, शालेय शिक्षण विभाग, सहकाराने एक खातं आहे खनिकर्म, तर काय नवीन संकल्पना असणार? अनेक नवीन संकल्पना आहे। आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या ज्या संकल्पना आहेत किंवा सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही कल्पना आहेत, ज्या अपेक्षा आहेत, त्या ह्या सर्व विभागांमार्फत आपण पार पाडू। नक्कीच पंकज भाऊ भोयर राज्यमंत्री त्यानंतर वर्ध्यामध्ये नवीन संकल्पना राबविण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। व्हॉइस मीडिया TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।